सर नमस्ते. मी घाटगर गावचा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. माझं नाव सचिन डाके. सर्वप्रथम मला जेव्हापासून आठवतंय, आत्ताच एक पाटील सरांनी सांगितलं की या भागामध्ये जर SBIची पहिली वेळ असेल, त्या निमित्ताने सर्वप्रथम तुमचं मी आमच्या गावच्या वतीनं स्वागत करतो. सर छोट्याशा 2 सूचना आहेत. एक नवीनच आता नाणेघाटच्या फाट्यापासून नाणेघाटपर्यंत रस्ता झालाय. आपली पोलीस यंत्रणा दरवेळेस तर आम्हाला सहकार्य करतेच. आता पाठीमागे एक 15 दिवसापूर्वी नाणेघाट या ठिकाणी एक अपघात झाला, एक तरुण दरीमध्ये कोसळला होता. मला वाटतं अर्ध्या तासामध्ये आपली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित राहिली होती. आपले लोहकरे मामा दरवेळेस, मला तर असं अजूनही वाटतं की गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आमच्या लोहकरे मामाचा नंबर सेव्ह आहे. इतकं ते तत्पर असतात. त्यानंतर एक प्रचंड महापूर आला होता, तेव्हा पण एक जण वाहून गेला. तेव्हा पण मामांनी पहिल्यांदा मला फोन केला होता. त्याला पण वाचवण्यात आपल्याला यश आलं. साहेब आत्ताच आहे ना, आपला टोल नाका चालू आहे या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा. उपद्रव शुल्क म्हणून आपण त्या ठिकाणी जे काही पर्यटक येतात त्यांच्याकडनं ते वसूल करतोय. त्या बदल्यात त्यांना पार्किंग असेल किंवा कचरा व्यवस्थापन असेल आणि आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. तर त्या ठिकाणी 2 स्पीड ब्रेकर बसवण्यात यावं असं आम्ही PWD बांधकामाला सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांचं पण म्हणणं असं आहे की आज गिल साहेब आपल्याकडे येतात, ते पण कमिटीमध्ये आहेत, त्यांच्या त्या कानावर घालावे. कारण त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी स्पीड ब्रेकरसाठी लागतात. कारण धुक्याचा अंदाज न आल्यामुळं बरेचसे पर्यटक अपघात होण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे. जिथं जिथं कॉर्नर असतील त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरसाठी आपण त्यांना सूचना द्याव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे आपलं धुकं असतं इथं फांगुळगावांपर्यंत. तर फांगुळगावान ते नाणेघाट या एरियामध्ये शनिवार रविवार जास्त गर्दी असते. तर आपलं एक पथक आहे या एरियामध्ये फिरतं राहावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती करतो. कारण बरेचसे पर्यटक असे आहेत साहेब का ते त्रास देणारे पण आहेत. कुठेतरी रस्त्याच्या बाजूला ड्रिंक करत बसतात. तर त्यावर सुद्धा आपल्या कमिटीचं थोडं लक्ष राहावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. मी जुन्नर तालुका पोलीस पाटील संघटनेचा माजी अध्यक्ष आणि या अनुषंगानं ज्या वेळेला आपल्या पोलीस प्रशासनामध्ये काम करीत असताना पोलीस पाटलांची आपली जुन्नर बेटाच्या दरमहा मीटिंग ही होत नाही सर. तर ती दरमहा मीटिंग सर गुंड सरांना विनंती करेल की 1 तारीख आपण निश्चित करा आणि ती मीटिंग दर महिन्याला घेतल्याच्या नंतर परिसरातील भागातली अडचणी आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतील. दुसरी अडचण आमच्या पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं सर 21पर्यंत आमचा प्रवास भत्ता मिळालेला आहे. आज तागायत 4 वर्ष होऊन गेली सर, आमचा प्रवास भत्ता मिळालेला नाही. तर तो जर आपल्या अखत्यारीत असल्यामुळं तो जर आपण मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या आदिवासी पोलीस पाटलांचं आणि सगळ्याच पोलीस पाटलांचं सर प्रवास भत्ता सर काय प्रवासावर होते, प्रवासावर आहे, किलोमीटरवर आहे सर. ते प्रत्येक पोलीस पाटलाचं रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तो मिळाला तर बरं होईल. तसेच या ठिकाणी आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वांनाच सहकार्य मिळतं. या ठिकाणी भौगोलिक स्थिती पूर आता सचिन डाक्याने सांगितलं, पूर परिस्थिती असेल, धुकं असेल. फक्त शनिवार रविवार आमच्या इकडं जे पर्यटक येतात तर त्या पर्यटकांसाठी गुंड सरांना विनंती करेल की 1-2 दिवसाचं पथक आपण जर दिलं तर या ठिकाणी ग्रामस्थांना, वन समितीला आणि सगळ्यांनाच ते सोपं जाईल. या दृष्टिकोनातून एवढंच मी निवेदन करील. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब, त्याचप्रमाणे धनंजय पाटील साहेब, दत्तात्रय गुंड साहेब, त्यांच्या समवेत आलेले सर्व पोलीस आणि घाटगर बीटचे सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. साहेबांचा आज गाव भेट दौरा आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या बेटमध्ये जे इमारत होते याचीही स्थळ पाहणी. साहेब इमारतीचं काम आमच्याकडे पाऊस असल्यामुळं थोडं स्लो चालू आहे. पाऊस थोडंसं कमी झाल्यानंतर ते प्रगतीपथावरती येईल. किमान 5-6 महिन्यात ते काम पूर्ण होईल. आणि सांगायची दुसरी अडचण म्हटलं तर इकडे हा आमचा पर्यटन गाव आणि या गावामध्ये सर्व पर्यटक येत असताना काही जे
मद्यपान करतात त्यांचा आमच्या स्थानिकांना खूप त्रास आहे. ते रस्त्याच्या कडेला बसतात, बाटल्या फोडतात, आमचा उपद्रव शुल्क आहे याच्यावरती आमच्या महिलांना दादागिरी करतात. याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्हाला 2 दिवस आपल्या पथकाची गरज आहे आणि ते जर मिळालं तर पर्यटकांना शिस्त लागेल. आणि तुम्हा सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. या जुन्नर पोलीस स्टेशन या वार्षिक तपासणी दरम्यान या भागात आम्ही घाटघर पोलीस चौकी या ठिकाणी आज जे भेट आहे त्या दरम्यान गावाचे सरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, वरिष्ठ आणि विशिष्ट नागरिक आणि योगायोगाने आपली हे मीटिंग हा पावसाळ्यामध्ये ह्या शाळेचे परिसरात हॉलमध्ये ठरवण्यात आली म्हणून इथे जे हे विद्यार्थी आलेले आहे तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे सुप्रेम नमस्कार. खरं तर खूप दिवसापासून हे आम्ही नियोजित केला होता की गाव भागात जाऊन पोलीस पाटील असतील, गावाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा वरिष्ठ नागरिक आहे त्यांचा पोलिसाबाबत काय मत आहे, त्यांच्या अडीअडचणी काय आहे जे आमच्या खात्याशी निगडीत आहात याच्यात आम्ही कसल्या प्रकारे त्याची मदत करू शकतो याबाबत चालू होता. योग आता आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण जे प्रश्न मांडले आहे त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि त्याच्यानंतर मला जे 4 गोष्टी आपल्याला सांगायचे ते सांगतो आणि मग शेवटला मुलाशी संवाद करतो. आपण जे प्रामुख्याने पाहिले तर नाणेघाट आपल्याकडे एक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पुण्यातून, मुंबई, नाशिक, नगर हा प्रत्येक जिल्ह्यातून लोक इकडे ये जा करत असतात आणि त्या अनुषंगाने काही वेळी रस्त्यात काही ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाणसुद्धा आपण व्यक्त केलं आहे. आपण जे स्पीड ब्रेकर्स, रंबलर्स असतील किंवा इतर काही ट्रॅफिक नियोजन रिलेटेड जे गोष्टीची गरज आहे त्याचा आम्ही सर्वे करून घेतो. आपण कृपा आमची टीम ज्या दिवशी आपल्याकडे आली उद्या परवा त्यांच्याबरोबर जाऊन ते जागा दाखवा. त्यांच्याकडे सुद्धा रेकॉर्ड आहे, ॲक्सिडेंटचा रेकॉर्ड पोलिसाकडे सुद्धा असतं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे, शाळेच्या समोर कुठे स्पीड ब्रेकर पाहिजे, रंबलर पाहिजे, जसा एका मुलीने आता सांगितलं की ते काही लोक वेगाने वाहन घेऊन जात आहे ज्यावेळी आम्ही शाळेत येत आहे. तो अशी जागाची आम्ही पाहणी करून संबंधित खात्याशी समन्वयमध्ये स्पीड ब्रेकर असतील, रंबलर असतील किंवा इतर काही ट्रॅफिक नियोजनाची साधनसामग्री असेल त्याचं नियोजन करू आणि त्यासाठी मी माझे कार्य अधिकाऱ्याला सूचना देतो. या आठवड्यात आपण सर्वे करून घेऊ आणि शक्यतो लवकरात लवकर हे जे आपली प्रॉब्लेम आहे त्याचं समाधान होईल. दुसरा आपला प्रश्न ही आहे की ह्या जागेत नाणेघाटला जे टुरिस्ट पर्यटक येत आहे बाहेरून ते रस्त्यावर इकडे तिकडे थांबताय, गाडी लावून थांबताय, तिकडे ड्रिंक करताय, वादावादीचे प्रश्न लोकली काही वेळी निर्माण होत आहे. ते होऊ नये म्हणून आपली मागणी आहे की या ठिकाणी एक विशेष ज्या दिवशी गर्दीचे दिवस आहे पर्यटनाचे, ज्या पर्यटनचा सीझन आहे त्या दिवशी आपण एक विशेष पथक इथे नेमणूक करू. ती नेमणूक आम्ही आजच करतो, त्यांना वाहन देतो आणि जे सॅटर्डे संडे किंवा इतर गर्दीचे सीझनचे दिवस आहे
त्या दिवशी ते विशेष पथक इथे पेट्रोलिंग करणार आहात. हे आम्ही आजच पथक तयार करतोय. तिसरा, आपण ही पण सांगितलं की फ्लड्स सारखी सिच्युएशन होऊन जाते. काल परवा सुद्धा मी एक पुण्यातली एक व्हिडिओ पाहिली. एक माणूस मोटरसायकलवर येत होता, तो पाण्यात बुडून गेला आहे. आणि इथे सुद्धा आपण सांगितलं की काही वेळी ड्राउनिंग्स होत आहे पाणी जास्त असल्यामुळे. त्यासाठी आपल्याला गावी गावी मुलाला समजून सांगणे, त्यांना माहिती देणे की हे पाणी खूप वेगाने येत आहे आणि त्या फ्लड्समध्ये जाऊ नका. ह्या आम्ही आपल्यातर्फे आम्ही पण अवेअरनेस स्प्रेड करतो. तुम्ही पण तुमच्या मार्फतीने हे जनजागृती करा. मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो की त्यांनी तसे सोशल मीडियावर असलेले ते पॅम्फलेट तयार केले पाहिजे की जिथे धरण आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा वाव जास्त आहे, त्या ठिकाणी लोकांनी काय काय काळजी घ्यावे असे प्रकारचे फलक जागेवर लावले पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागाशी आम्ही बोलतो आणि आमच्या मार्फतीने आम्ही ते जनजागृतीचा कार्यक्रम राबवत आहोत. उद्यापासून हे सुरू होईल. ते आम्ही सोशल मीडियाद्वारे हे आपल्याकडे पोच करतो. पुढचा आपला एक प्रश्न आहे की टुरिस्ट येत आहे, टुरिस्ट सीझनमध्ये लोकल एम्प्लॉयमेंट आपल्याकडे आहे, त्यासाठी असू शकतं कधी छोटा मोठा वादावादीची परिस्थिती निर्माण झाली. हा माझे खात्याशी माझी जॉबची डायरेक्टली संबंधित नाही आहे, परंतु एक सामाजिक जबाबदारी माझी आहे एक नागरिक म्हणून. त्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपण गॉड्स कंट्रीमध्ये आहे. हा निसर्ग एवढा खूपसूरत आहे. मी काल ह्या काही भागात फिरलो, आज सुद्धा सकाळी काही ठिकाणी जाऊन आलो. हे खूपच सुंदर भाग आहे. ह्याच्या टुरिस्ट येणारच आहे, फिरण्यासाठी येणार आहे. ह्या भागात आपण त्यांच्यासाठी आम्ही पेट्रोलिंग सुद्धा ठेवणार आहे. इतर काही आमच्याकडून कायदा व सुव्यवस्था जा गुन्हेगारीची काही घटना घडणार नाही, ॲक्सिडेंट होणार नाही याची खात्री आम्ही करतो. त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. ते आमची आहे ऑलरेडी जबाबदारी. पण त्यांच्याची एक समन्वयाचा संबंध तयार करणे गावाच्या आधारावर किंवा आपण टुरिझम डिपार्टमेंट आहे त्याच्याची सुद्धा बोला. ते खूप सारे आयडियाज आपल्याला देतील, कारण ते स्पेशल त्यासाठीच आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना आपण कधी भेटलो तर आपल्याला जाणीव होईल की त्यांचे पण खूप काही आयडियाज आहे. ते त्या दृष्टीने आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. मला वाटते की आपण त्यांना सुद्धा एकदा भेटले पाहिजे या एरियाचे टुरिझमसाठी. पुढे पोलीस पाटील साहेबांनी सांगितलेलं की पोलीस स्टेशन आधारावर किंवा घाटघर बीट आहे, ह्या बीटच्या आधारावर रेग्युलर मीटिंग पोलीस पाटीलच्या झाल्या पाहिजे. तर ते आज आपण पोलीस पाटील मीटिंग करत आहोत. यानंतर दर महिन्याने पोलीस पाटीलची बीट वाईज आणि पोलीस स्टेशनवर सुद्धा एक मीटिंग नक्की होईल, ह्याची मी आपल्याला ग्वाही देतो. आपण पोलीस पाटील आमचे कान आणि डोळे म्हणून काम करत आहे, कारण पोलिसाचा जे मनुष्यबळ आहे तो जॉग्राफिकल एरिया जे आपला भौगोलिक एरिया आहे त्यापुढे कमी पडत आहे. मग ते गावाची माहिती कुठे काय झाला काय घडताय ते सगळी माहिती आपण दररोज द्या. बीटच्या अधिकाऱ्याला द्या, बीटच्या अंमलदाराला द्या, पोलीस प्रभारी अधिकारी यांना द्या. DYSP साहेब इथे आलेले आहे. आमचे सर्वांचे नंबर जे आहे, फोन नंबर आहे, आमची वेबसाईट जे आहे पुणे रुरल पोलीस त्यावर देण्यात आलेले आहे. आपण जे काही माहिती आपल्याला वाटत असेल की हे महत्त्वाची आहे, हे सिनियर अधिकाऱ्याकडे गेलीच पाहिजे, ती माहिती तुम्ही कधीही आमच्यापर्यंत पोहोचा.
त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. सो मीटिंग्ज आम्ही आता, आणि आपला एक पुढचा प्रश्न होता ते अलायन्स बाबतचा, त्याचे मी टेक्निकल स्टडी करतो आणि जे कायद्यानुसार माझ्यासाठी शक्य असेल तसा प्रस्ताव आम्ही पुढे इनिशिएट करतो. तर मुलाशी माझे काही एक दोन सुझाव म्हणा, सूचना म्हणा, की आज रोजी आता हे भागात बाहेरचे लोक येणार आहे, मुंबई, पुणे, इतर फिरण्यासाठी. आपल्याला 2-3-4 गोष्टीच्या काळजी घ्यावा लागणार आहे. जमिनीचे वाद होत आहे, जमिनीचे खरेदी विक्रीचे वाद होत आहे. एकदा सुरू झाले मग ते पोलिसाकडे, मान्य कोर्टात, महसूल खात्यात इकडे तिकडे फिरावं लागते. कोणताही व्यवहार करत असताना, जमिनीचा असू द्या, छोटी जागेचा असू द्या, माझा असा सुझाव आहे त्यासाठी तुम्ही योग्य खात्री करून कोणता व्यवहार करायचे. त्यासाठी वकिलाची सल्ला घ्या, त्यासाठी कोणी एक्सपर्ट असेल ज्यांना नॉलेज आहे त्यांची सल्ला घ्या. पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा जमिनीचा या जागेचा व्यवहार करायचा नाही. नंतर खूप सारे केस आमच्याकडे येत आहे आणि त्यामुळे दोघे साईडचा काही ना काही त्रास वाढवून जात आहे. काही लोक आपल्याकडे येत आहे की तुम्ही मला 5 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 20% परतावा देतो, 30% परतावा देतो, किंवा एवढे पैसे द्या, मी तुम्हाला एक शेअर मार्केट स्टॉकमध्ये टाकून देतो, आमची कंपनी पैसे डबल करून देत आहे. असे बऱ्यापैकी जे इकॉनॉमिक फ्रॉड आहे ते आमच्याकडे रिपोर्ट होत आहे. कोणाशीही खात्री केल्याशिवाय तुमचं ऑफिस कुठे आहे, तुम्ही किती वर्षापासून काम करताय, तुमच्या जे कंपनीचे बॅलन्स शीट आहे, ते कंपनीचे प्रॉफिट आहे ते काय आहे, पूर्ण खात्री केल्याशिवाय आपल्याला माहीत नसेल तर एखादे जो माणसाला नॉलेज आहे त्यांच्याकडून खात्री करायची, मग ते व्यवहार करायचे. नाहीतरी अशा पैशांची तुमचा शेतकऱ्याचा हार्ड अर्न्ड मनी आहे, खूप मेहनत करताय तुम्ही. जसा पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं की ह्या भागात स्मॉल फार्म्स आहे, जे शेतकऱ्याची जमिनी आहे 2 एकर 5 एकर अशा प्रकारे असल्याने भात लावले जात आहे रेनी सीझनमध्ये. पण ते पैसे कमावून आपण चुकीच्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट केले, गुंतवणूक केली त्याची, ते फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ते कोणत्याही असे प्रकारचा जे लालच आहे त्याची बली न पडता तुम्ही खात्री करून इन्व्हेस्टमेंट करायची आणि योग्य इन्स्टिट्यूशन्स आहात त्यामार्फत ही करायचे. नाहीतरी खूप सारे फ्रॉडचे केस आमच्याकडे असे प्रकारचे रिपोर्ट होत आहे. तिसरा, आज रोजी काय झालेलं आहे, गावात प्रत्येकाचे बँक खाते उघडले गेले आहे, प्रत्येकाकडे ATM कार्ड आहे, प्रत्येकाकडे, काही लोकांकडे डेबिट कार्ड आहे, काहीकडे क्रेडिट कार्ड सुद्धा आहे. सायबर फ्रॉड जे आहे ते खूप वाढलेलं आहे. OTP द्या, फोन कॉल करून विचारणे आणि मग तुमच्या खात्यातून पैसे निघून जाणे, असे सायबर क्राईम वाढलेले आहे. कोणालाही आपला OTP अजिबात द्यायचा नाही. दुसरा, काही वेळी तुमच्या मोबाईल फोनवर लिंक येत आहे, तर कोणताही लिंक अननोन नंबरवरनं आला किंवा नोन वरनं सुद्धा आला आहे, ते लिंक उघडण्या अगोदर एकदा जेवढा शक्य असेल आपल्याला ते एकदा पाहायचे, हे उघडणे बरोबर आहे की नाही. तर असे प्रकारचे सायबर फ्रॉड खूप होत आहे, ज्यामध्ये ते तुमचे फोनमध्ये जी माहिती आहे ते लिंकद्वारे हॅक करून घेत आहे आणि मग आपले OTP, आपले बँकच्या डिटेल्स, आपली इकडची तिकडची माहिती सगळी त्याचे फ्रॉडस्टरकडे जात आहे.
तर आपण या दृष्टीने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की तुम्हाला असाही काही एक स्ट्रेंजर व्यक्तीशी आपण फोनवर बोलतो, व्हॉट्सॲपवर बोलतो, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, महिला आहे, पुरुष आहे, ते कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकताय. मग ते आपल्याला वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी पाठवणे, आपण त्याचा काही वेळी प्रतिसाद देणे आणि नंतर ते ब्लॅकमेल करणे की तुमची फोटो माझ्याकडे आहे, तुमचा खूप साऱ्या गोष्टी आहे. अशी काहीही प्रकारची तुम्हाला ऑनलाईन ब्लॅकमेल सारखी परिस्थिती निर्माण झाली तर तात्काळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारीकडे जाणे गरजेचे आहे. काही वेळी आपण काय विचार करतो की समाजाचा आपला बदनामी होईल, समाजामध्ये आपल्याला कोणीतरी चुकीचं म्हणेल, पण तो ज्यावेळी तुम्ही भीतीपोटी हे गोष्ट लपणार आहे, हे लपणार नाही आहे. तो जो तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करताय तो 10, 15, 20 दिवसाने परत काहीतरी तुमच्याकडून एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. त्याची बली ना पडता पोलिसाकडे जाऊन कंप्लेंट करायचे की अमुक अमुक व्यक्ती अशा प्रकारे, जसा हाऊस अरेस्टचा एक प्रकरण आहे, डिजिटल अरेस्ट, तो डिजिटल अरेस्टमध्ये तो तुम्हाला व्हिडिओ कॉल करणे आहे, आम्ही अमुक अमुक पोलीस बोलतोय, तुमच्या घरी असा कोरियर आला होता आणि त्याच्यात अशी तुम्ही ऑर्डर केला होता ते मला सापडला आहे, त्यामध्ये ड्रग मिळाले आहे, इतर काही गोष्टी मिळाल्या आहे, आता तुम्ही इथे पैसे द्या, नाहीतरी तुमचं हे सगळं आम्ही तुम्हाला अटक करणार आहे, हे करणार आहे. त्यावेळी आपली मानसिक अवस्था वेगळी होऊन जात आहे. कुठल्याही प्रकारचा असा धोक्याला बली पडायचा नाही आणि जे काही आहे ते स्पष्ट सुब्रात पोलिसाकडे जाऊन तक्रार द्यायची. हे माझ्याकडून 2-3 आपल्याला सूचना आहात. त्याच्याबरोबर सर्वात महत्त्वाचा बघा, संविधानाने मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरविली आहे आणि मुलाची 21 वर्ष. 18 वर्षाच्या खाली मुलीचा विवाह करणे हे असंविधानिक आहे. दुसरी गोष्ट, आपण गावात राहतो, मागाशी आपल्याला काही घटना अशा रिपोर्ट झालेल्या आहात, ते मुले बसलेले आहेत, त्याच्यासमोर मी काही सांगणार नाही, परंतु मुलीची सुरक्षा हे आपली नैतिक आणि मानवी जबाबदारी आहे. तुम्हाला जर माहीत असेल, प्रत्येक गावात ते एक विमेन अँड चाइल्ड सेफ्टी कमिटी आहे, एक समिती आहे महिला आणि बाल सुरक्षाची. सरपंच गावाचे त्याचे अध्यक्ष आहात आणि अंगणवाडी सेविका जे असतात ते त्यांचे सेक्रेटरी आहात. पोलीस पाटील सुद्धा त्यात आहात. तुम्ही दर महिने गावाच्या स्तरावर मुलीची सुरक्षा, महिलाची सुरक्षा आणि मुलाची सुरक्षा सुद्धा त्याचे बाबत मीटिंग ठरवली पाहिजे. आपल्याला वाटत असेल की आपल्याला गावाचा कोणी असा व्यक्ती आहे किंवा आपल्या गावाचे आजूबाजूचा कोणी व्यक्ती आहे किंवा बाहेरून कोणी ये जा करत असताय किंवा कोणी बाहेरून येऊन बसलेला माणूस आमच्या मुलीला किंवा गावाचा कोणी असू द्या, ज्या मुलाला अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने तो त्यांची अप्रोच वेगवेगळ्या प्रकारची आहे, जे संशयजनक आहे, त्याची गोपनीय माहिती तुम्ही पोलिसाला नक्की दिली पाहिजे. त्याच्याबरोबर गावाचे आता बऱ्यापैकी काय असते की आपण घरी पण मुलाशी तेवढा बोलत नाही, घरच्याशी सुद्धा डिस्कस करत नाही आणि गावाचे लोक पण सुद्धा ते मुद्दे काढत नाही. मुलाचे तुम्ही मित्र असले पाहिजे. तुमच्या मुलांचे जे शाळेला जात आहे, 6वीला झाले, 7वी, 8वी, 9वी, 10वी, त्यांना तुम्ही विचारला पाहिजे त्याच्या अडीअडचणी काय आहे. त्यांना ज्ञान देणे, त्याची अडीअडचणी समजणे तुमचं काम आहे. तुम्ही नाही समजला मग ते बाहेर कोणाला विचारणार आहे.
आणि बाहेर ज्यांना विचारला तो कदाचित चुकीचा माणूस असू शकताय. आपले बाळ आहात, आपल्या घरात जन्मात आले आणि त्या बालाची जरी काही मानसिक परिस्थिती खराब झाली असेल, मनोस्थिती काही खराब झाली असेल, त्याच्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारची अडीअडचणी आली असेल, तर मला असं वाटते की आपल्याला त्यांच्याशी संवाद करणे खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडून संवाद होत नसेल तर आपल्याकडे महिला दक्षता समिती आहे. आपण पोलीस स्टेशनला सांगा की आमचे मुलाचा जे बिहेवियरची अशी अशी अडचण आहे, तर ते महिला दक्षता समिती आहे. आमच्याकडे सायकोलॉजिकल काउन्सिलर्स आहात, तर ते तुम्ही आमच्याकडे रिपोर्ट केला तर त्यांची सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्याचं काम आमची जबाबदारी राहील. आणि नक्की एक संवेदनशीलता मुलाच्या हक्काबाबत लेवलवर, गावाच्या स्तरावर तुम्हाला हे जनजागृती स्वतःची, शेजाऱ्याची, अख्ख्या गावाची केलीच पाहिजे की मुलाला एकटे सोडायचं नाही. लहान बाळाला 10 वर्षाचा असू द्या, 12चा असू द्या, 15चा असू द्या, ज्यांच्याकडे सोडून जात आहे त्यांची खात्री करा, त्याचा स्वभाव कसा आहे, तो मानसिक स्वरूपात फ्रस्ट्रेटेड आहे का, त्याची वागणूक कशी आहे. आपल्याकडे कामाचा ताण असते, आपण शेतात असतो, आपण शहरात जातो कामासाठी, परंतु मुलाची सांभाळ करणे पहिली पेरेंट्सची जबाबदारी आहे, मग नंतर शेजाऱ्याची सुद्धा आहे की ह्या शेजाऱ्याचा मुले आहात, हे घरी आहे, कसे आहे. गावात एक वातावरण असा निर्माण केला पाहिजे तुम्ही की प्रत्येक जे लहान बाळ आहे, मुले आहात, मुली आहात, ते सेफ राहिले पाहिजे. पण हे वातावरण कसं आहे, जे प्रवृत्ती असते, चुकीची प्रवृत्ती असते, त्यांचा समाधान आहे जनजागृती, अवेअरनेस, संवेदनशीलता. प्रत्येका व्यक्तीचे मनामध्ये ही, आता जसा आपल्या मनात बसलेला आहे की रस्त्याचे डावीकडेचे जायचे, तुम्ही उजवीकडे जातो का? नाही. पण हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे ना की रस्त्यात उजवीकडे जायचे. मग जसं आपल्याला शिकवलं गेलं आहे की लायसन्स असला पाहिजे, नाहीतरी पोलीस चलान करताय, किंवा गाडीची नंबर प्लेट अशी असली पाहिजे, किंवा आपण नातेवाईकाकडे जातो ते आपला जे व्यवहार आहे ते कसा असला पाहिजे, आपण कसे कपडे घालून जाणार आहे, काय खाणार आहे, कसे बसणार आहे, लग्नात कसा जातो आपण, मायतात कसे जातो आपण, तसाही हे आपल्याला आपला जे व्यवहार आहे दररोजीचा, त्यामध्ये ही गोष्टी आपल्याला आणून इम्प्लिमेंट करावा लागणार आहे, अंमलबजावणी करावा लागणार आहे की भाई मुलाची सुरक्षा, मुलीची सुरक्षा, महिला सुरक्षा ह्याची संवेदनशीलता असली पाहिजे. एका माणसाला कधी वाटलाच नाहीये, त्यांना कोणी एकतरी सांगितलं नाही, तर तो एकची अशी मनोस्थितीमध्ये आहे की त्याला कोणी टोकला सुद्धा नाही. ही मुले हे भविष्य आहात देशाचा, ह्यांच्यातूनही कोणी माहीत नाही कधी काय होऊन देशभरात, राज्यात, जगात काय होऊन जाणार आणि जगाचा काय उद्धार करणार आहे. त्यांची जबाबदारी आपल्यावर खूप मोठी आहे. याबाबत मला वाटते की संवेदनशीलता, गावागावात आपण बसतो, 10 लोक बसतो गावात, 4 लोक. आता तुम्ही मला काय प्रश्न सांगितला की बाहेरून लोक येत आहे, पर्यटक येत आहे काही वेळी, आणि ते रोडच्या कड्याला गाडी लावताय, तिकडे बसून ड्रिंक करताय आणि ते प्रॉब्लेम्स होत आहे. मग अशी गोष्टी गावात सुद्धा घडत आहे ना. गावाचे पण पोरे, काही लोक एकत्र होऊन असा कड्यावर बसणार आहे, आपण त्यांना टोकलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे
हे योग्य बाब नाही आहे. तसंच त्यांना ही सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की गावाचे प्रत्येक पोराची जबाबदारी तुमची आमची आहे. हे संवेदनशीलता तुम्हाला वाढावा लागणार आहे. म्हणून तुम्ही बघा, तुमचे हे जे गावाचे पोरे आहे, तुम्ही गावाचं वातावरण बदलून जाईल तुमचा सगळा. पण त्या मुद्द्यावर बोला, एकामेकाशी डिस्कस करा. ज्यापर्यंत तुम्ही बोलणार नाही, एकामेकाशी हे संवेदनशीलता वाढून घेणार नाही, तेव्हापर्यंत असे प्रकारच्या चुकीच्या घटना असू शकतात.